ये ना संकेत मागे जरा मी सगळ्यात पुढे केला छत्रीवर गेला आमदार महेंद्र तोरवे शेट्टी खासदार आप्पा बारणे या ठिकाणी उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की मधून साईडला मधून छत्रपती शिवाजी महाराज की छत्री कोणाची वर धरणा लोकार्पण सोहळा आपल्या उपस्थितीत आपल्या हस्ते झालेला आहे। आपण बीबीजी रामजी योजनेचा इथं रोजगार हमीचं नाव बदलून नवीन निधी आले, नवीन पैसे आले, ते तुम्ही 6,000 कोटी केंद्राचे मिळून आले सांगितले। त्यातले रायगडला आपण मंत्री आहात, आपण रायगडचे मंत्री आहात, रायगडला किती निधी आणणार आणि चालकूला किती निधी द्या? पहिलं मी तुमचं पत्रकार बांधवांचं, मीडियावाल्यांचं आभार मानतो। एवढ्या पावसात तुम्ही आज इथे सगळे आलेला आहात। आज ज्या या श्रीराम पुलाचं जे काय उद्घाटन लोकार्पण सोहळा आज आमचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि महेंद्रशेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून या शहराला जी काही समस्या भेडसावत होती या ट्रॅफिकची, ती आजपासून खुली झालेली आहे आणि त्याबद्दल मी या दोघांच्या आमदार खासदारांचा मनापासून आभार मानतो आणि आमच्या भारतीय जनता पार्टी RPI या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। आता जो आपण प्रश्न विचारलेला रोजगार हमी योजना जाऊन 1 जुलै पासून बीबीजी रामजी शाश्वत भारत, त्याच्यामध्ये ज्या मजुरांना काम आणि ग्रामीण भागाचा विकास हे आमच्या बीबीजी रामजीचं मुख्य ध्येय धोरण आहे। 266 योजनेच्या ऐवजी आता 318 योजना नवीन लागू झालेल्या आहेत। त्यामध्ये मी थोडक्यात मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ग्रामीण भागाला जास्त जवळ करून त्यांचा कसा कायापालट करता येईल आणि मजुरांना जास्तीत जास्त कसा रोजगार देता येईल या माध्यमातून ही योजना आहे। तुम्ही सांगितलात की रायगड आणि खास करून आपला कर्जत खालापूर हा जो काय मतदारसंघ आहे हा तर सगळा पुरा रायगडचा आहे, कारण पावडं नेहमी आपल्याकडे माती ओढतं, त्याप्रमाणे थोडंफार तर राहणारच आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा निधी आहे आणि तो आम्हाला डिवाइड करून देत असताना जे काय योजना आम्हाला चांगल्या प्रकारे या रायगडमध्ये राबवता येतील त्या आम्ही राबवू आणि टोटल महाराष्ट्रामध्ये पण राबवू। परिषद आज हिरवा कुर्ता घालून खऱ्या अर्थाने श्रीरामपुराला आपण ग्रीन सिग्नल दिलेला आहे। पालकमंत्री पदाचा ग्रीन सिग्नल पालकमंत्र्याचा पण ग्रीन सिग्नल आज या कपड्यावरनं तुम्ही समजून जा की लवकरच तो होणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आमचे अधिवेशन संपल्यानंतर डिक्लेअर झालेलं आहे, फक्त ते तुम्हाला कागदोपत्री डिक्लेअर करतो सांगितलं। 15 ऑगस्टला आपल्या हस्ते झेंडावंदन आहे, 100% आता होणं काही बाकी पालकमंत्री म्हणून झेंडा हो। ह्या 15 दिवसाच्या आतच हे पालकमंत्रीपद डिक्लेअर होईल आणि 15 ऑगस्ट पुढच्या महिन्यात आहे, हे लक्षात ठेवा। 15 ऑगस्ट होय होय होय। विधान परिषद झाली त्याच्याबद्दलचा सल्ला होता। विधान परिषद हा भाग वेगळा झाला। आम्ही विधानसभेचे आमदार आहोत आणि हे लोकसभेचे खासदार आहेत। आप्पांची 3 टर्म झालेली आहे, माझी 4 टर्म आहे आणि आम्ही जर 3-4 टर्म जर राहू शकतो तर आमचा पण जोडीवाला पुढच्या 3 टर्म मध्ये यायला पाहिजे। आम्ही कुठच्या प्रकारे कसे आलेलो आहोत, जर आम्ही काही चांगलं केलं तर चांगला सल्ला आम्ही आमच्या मित्राला देतोय, दुसरं चुकीचं काही नाही आहे, कारण सबुरी का फल मिठा काय हे साईबाबांचं म्हणणं आहे आणि ते जर आपण घेऊन चाललो आत्ताच्या युगामध्ये, आत्ताच्या जगामध्ये, तर त्या माणसाला कुठं अडचण येणार नाही आहे। चांगला आहे तेवढं आम्ही देऊ आणि वाईट असेल ते आम्ही नदीत बुडवून टाकू,
त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. आताच्या विधान परिषदेला पण आम्ही आमचा सल्ला दिला आणि म्हणून आज आम्ही कुठे सॉफ्ट पद्धतीने चाललेलो आहे आणि तेच पुढे चाललो तर पुढची येणारी 2029 आम्हाला सोपी जाईल. शेठ, आता आपण बोललो की नवीन लोक जॉईन होतात, ते काय आता घडामोडी चालू आहे. उभाटा गटातून आपल्याकडे आलेले खासदार असो, आमदार असो, शरद पवार गटाकडून येत आहेत. आता नक्की उभाटामधून अजून आपल्याकडे काही आमदार खासदार येणार आहेत आणि शरद पवार गटातून येणार आहे का अशी चर्चा, आणि आपण त्या मार्गदर्शनामध्ये बोललात. एकनाथ शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत आणि त्याला आकर्षित होऊन आता रात्रीच आम्ही 1:30 वाजता ठाण्याला एक पक्षप्रवेशला मी होतो, आमचे खासदार आपला हा होता डॉक्टर श्रीकांत शिंदे होते, त्यानंतर आमचा प्रताप सरनाईक होता, खासदार आमचे हा होता नरेश म्हस्के, असे आम्ही सगळ्यांनी मिळून रात्री 1:30 वाजता जवळजवळ 300-400 लोकांचा पक्षप्रवेश मोठ्या चांगल्या लोकांचा घेतला नाशिकच्या तिकडच्या. आम्ही काम करतोय त्याचा मोबदला मागतोय आणि एकनाथ शिंदे साहेब हे तळागाळापर्यंत काम करणारे लोक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याला आकर्षून काही लोक येतात. आता येणाऱ्यांना तर आम्हाला घेणं गरजेचं आहे. आम्ही कोणावरती जबरदस्ती करून घेणार नाही आहे. जर आम्ही चांगलं काम करतो हे जर समोरच्याला दिसत असेल त्यांनी यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. आता काही लोकांना जर घराच्या बाहेर पडायचं माहिती नसेल त्याला आमचा दोष आहे का? आता आमचे नेते जर 18 तास काम करत असतील हे पूर्ण जनतेला माहिती आहे आणि कोणावरती प्रसंग आला कुठेही आलाय. आता तुम्ही येसाळवाडीचं उदाहरण पाहिलं, कोण मुख्यमंत्रीवर चालत गेला असतावं, मग ह्याच्यापेक्षा दुसरं उदाहरण तुमच्या समोर काय देऊ शकतो आम्ही? आणि म्हणून उभाटा असो किंवा आणि कोण असो जे येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करू आणि त्यांना आमच्या बरोबर घेऊन चालू. शरद पवार गटाकडून काही आमदार खासदार भेटून ते काय आलंय, काही ऑपरेशन करत असताना डॉक्टर बंद खोलीमध्ये करतात, ते तुम्हाला पब्लिकला बाहेर सांगत नसतात. तसं आमचे डॉक्टर आहेत एकनाथ शिंदे साहेब, ते आम्हालाही तसं काही सांगत नाही आहेत. ते तुम्ही जर त्यांना बंद खोलीत विचारलं तर मग ते सांगतील. सर्व पत्रकार बंधू भगिनींचं आणि सर्व पदाधिकारी यांना विनंती जरा 2